पास होईल। कोविडच्या काळात मंगेशदादा कदम यांनी सरकारी हॉस्पिटलमध्ये विविध अशा प्रकारे ऑक्सिजनचं काम केलं। वाढदिवसाच्या विविध असे फळ योजना फळं असतील किंवा रुग्णांना सेवा जशी सेवा होईल तशी सेवा करण्याचं काम मंगेशदादा कदम यांनी केलं आपल्याला पाहायला मिळालं। मंगेशदादा कदम यांची नाळ ही इथल्या लोकांची घट्ट अशी जुळलेली नाळ आहे। कारण संतोषचा एक प्रसंग आठवतोय, इथला एक संतोषीचा आजारी पडला होता, त्यावेळेस मंगेशदादा कदम यांनी तातडीने त्याची दखल घेतली आणि दखल घेऊन त्या व्यक्तीला आर्थिक तर मदत दिली, त्याचबरोबर त्या कुटुंबाला मानसिक सुद्धा मदत करण्याचं काम मंगेशदादा कदम यांनी केलं आम्हाला तुम्हाला पाहायला मिळालं। आणि त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी आलेले उमेदवार मुंडे साहेब आहेत, त्यांचं सुद्धा काम आज एवढ्या भयंकर संघटनेने चालू आहे की त्यांच्या माध्यमातून विविध योजना राबवल्या जात आहेत आणि त्या जनमानसाकडे पोहोचल्या जात आहेत। लेख लाडकी योजनेच्या बाबतीत थोडंसं सांगावंसं वाटतं, कारण लेख लाडकी योजनेबद्दल विविध अनेकांनी अनेक प्रश्नांची निर्माण केली, पण खऱ्या अर्थाने ज्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केला त्यांनी उत्तर शोधण्यासाठी त्या व्यक्तीकडे आम्हाला पाहायला मिळालं। कारण योजनेचे फॉर्म भरण्याचा कार्यक्रम ह्याच ठिकाणी झाला। आज तुम्हाला फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या अकाउंटमध्ये पैसे मिळाले किंवा तुमचे जे तुमच्या हक्काचे तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी लाडकी योजनेअंतर्गत जे तुम्हाला निधी दिला त्या निधी भेटल्यानंतर आज तुमचे सत्कार करण्याचा कार्यक्रम झालाय। आज सुद्धा इतिहासाला संदर्भात काही झालंच नाही, कारण थोड़ा सर का मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी स्वागत होत आहे। शिवसेना कुटुंबवाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला लाडकी बहीण योजनेचा कार्यक्रम परिश्रम घेऊन या ठिकाणी नांदेड जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या सहाय्याने लाडकी बहीण योजना यशस्वीरित्या राज्यामध्ये 100% योजना या ठिकाणी दिलेला आहे। शिवसेनाचे प्रमुख लक्ष्मणराव गांगुर्डे बँकेमध्ये तुमच्या अकाउंटमध्ये पैसे टाकून असं त्यांनी गवाही दिलेली आहे। राहिला प्रश्न इथे उमेदवारी कोणाला भेटणार आहे, इच्छुक तर आमचे मंगेशभाऊ कदम सुद्धा आहे, अजून काही शिफारस पण आहेत उमेदवार जे इच्छुक आहेत, म्हणजे आपले जे मुख्य नेते महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब हे ज्यांना तिकीट देतील त्यांचं आपण प्रामाणिकपणे काम करायचं आहे आणि त्यांना निवडून देगलूर आणि बिलोली या मतदारसंघाचा एक भगवा झेंडा विधानसभेवरती फडकवण्यासाठी आपण सर्वांनी पाठवायचा आहे। सचिता सतीश यादव, प्रतिभा महेश जोगेकर, अंबिका केतन सुरावार। इकडे घ्या साहेब। आपल्या लाडकी बहिणीने लाडकी भाऊ उमेशभाऊ मुंडे, मंगेशभाऊ कदम, संजयजी काळे साहेब, बाबुराव नागपुडे साहेब या सर्वांना राखी बांधून मुंडे भाऊने थांबा फोटो घ्या। मावशी थोडं सर का साहेब त्यांच्या परिक्रमातून उपक्रमातून संजयजी काळे साहेब मंगेशभाऊ एक भावनिक आस्वाद घेत आहेत आणि कोण म्हणते की पुन्हा महाराष्ट्रात शिवसेना सत्ता येणार। जिल्हा प्रमुख आमचे डॅशिंग उमेशजी मुंडे साहेब, आमचे मोठे बंधू ओबीसी एसटी जिल्हा प्रमुख मंगेशदादा कदम, महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख जिल्हा प्रमुख उमेशजी मुंडे, महिला जिल्हा प्रमुख
काही जी लाडकी बहीण योजना चालू झालेली आहे त्या संदर्भात या योजनेचा लाभ किती महिलांनी घेतला जिल्ह्यामध्ये शिवसेना जी आहे मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे, गाव तिथे शाखा झालेली आहे आणि आपल्या नेतृत्वामध्ये जे काय देगलूर बिरली आहे किंवा नांदेड जिल्हा आहे याच्यामध्ये चांगली शिवसेना वाढलेली आहे. काय सांगाल त्याबद्दल? माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांनी जो उठाव केला, क्रांती केली आणि त्या क्रांतीच्या पाठीमागं नांदेड जिल्हा पूर्ण ताकदीने उभा राहिला. माननीय मुख्यमंत्र्याचं काम तर आपण बघितलेलंच आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज झंझावात उभा झालेला आहे आणि कालच एका दैनिकाने एका TV चॅनलवाल्यांनी सर्वे केला आणि माननीय मुख्यमंत्री हे सर्वात एक नंबरवर 28 पॉईंट घेऊन 28% घेऊन आज ते आपल्या प्रथम याच्यावर आहेत आणि आज 2 नंबरवर 23% म्हणजे जवळपास 5%चा आज फरक आज उद्धवजी आणि त्याच्यामध्ये आहे. 21%वर आज देवेंद्रजी आहेत. जे काम आज मुख्यमंत्री करत आहेत त्या कामाचा आम्ही आज पूर्ण जनतेपर्यंत आम्ही गावागावानं जातो आणि त्याचा कामाची माहिती आम्ही जनतेपर्यंत देतो. महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जी मुख्यमंत्र्यांची आज गाजलेली आहे, जे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आम्ही पूर्ण देगलूर विधानसभा, पूर्ण बिलोली, पूर्ण गावागावात जाऊन त्याचा आम्ही प्रचार केला, फॉर्म वाटले आणि त्याचं फळ म्हणून आज आपल्या देगलूर विधानसभेमध्ये 68,000 महिलांना त्याचा लाभ भेटलेला आहे. आम्ही आज इथं आलो, आज बैठक घेतली. आमचे माननीय संपर्क प्रमुख जिल्हा संपर्क प्रमुख संजयजी काळे साहेबांनी आज ही बैठक ठेवलेली आहे आणि ज्या महिलांचा या योजनेमध्ये नाव आलेलं आहे, ज्यांना 3-3 हजार रुपये त्यांच्या अकाउंटला बसलेले आहेत, अशा महिलांचा आज इथं त्यांनी सत्कार केलेला आहे. उत्साहाच्या वातावरणामध्ये आज इथं महिला हजर झाल्या आहेत. कोंडलवाड्याला गेलो, मोठ्या प्रमाणावर तिथं बिलोलीला गेलो, तिथंसुद्धा तेवढाच प्रतिसाद होता. काही महिलांचं नाव आणखीन आलेलं नाही. आम्ही महिलांना सूचना केल्यात की 31 जुलैपर्यंत ज्या महिलांची नोंदणी झाली होती, ज्यांचं नाव आलं होतं, तिथेपर्यंतच आज आपल्याला ते पैसे पडलेले आहेत. येणाऱ्या काळामध्ये सर्वच महिलांचे तिथं ताईच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होतील. ज्या महिलांचे नाव या योजनेमध्ये आलेले नाहीत त्यांनी फॉर्म भरलेला आहे किंवा फॉर्म भरायचा राहिलेला आहे, अशा बहिणींना मी आजही विनंती करतो की त्यांनी परत एकदा ज्या काही त्यांच्या त्रुटी निघाल्या त्या त्रुटी कंप्लीट कराव्यात आणि ते फॉर्म भरावेत आणि ज्यांनी फॉर्म भरले नाही, विरोधकांच्या अफवाला बळी गेल्या अशा महिलांनीसुद्धा फॉर्म भरावे. आता तर आम्ही 1500च देत आहोत, परंतु यानं कालच्याच पुणे येथील सभेमध्ये माननीय मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की जर आमचं सरकार परत आलं तर आता 1,500 नाही तर आम्ही 3,000 रुपये या महिलाला देणार आहोत. म्हणून परत एकदा विनंती करेल की आपण याचा लाभ घ्यावा. आज संपर्क प्रमुख साहेबांनी इथं आढावा बैठक घेतली, सर्व शिवसैनिकांना मार्गदर्शन केलं आणि त्यांनी येणाऱ्या काळामध्ये देगलूर आणि बिलोली ही विधानसभा शिवसेनाच लढवणार आहे असं त्यांनी हमखासरित्या सांगितलं आहे. त्यामुळं प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये आज उत्साहाचं वातावरण आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जी लाडकी योजना कार्यान्वित केली होती आणि त्यांनी आश्वासन दिलं होतं की भाऊबीजेच्या अगोदर त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आणि एक भाऊबीजेची भेट म्हणून एक भावांनी बहिणीला दिली, असा हा कुंडलवाडीत कार्यक्रम आयोजित केला आहे. त्या कार्यक्रमाला मुंबईहून उपस्थित झालेले शिवसेनेचे संपर्क प्रमुख, आमचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी काळे साहेब, या जिल्ह्याचे शासीन दबंग जिल्हा प्रमुख, आमचे मित्र उमेशजी मुंडे साहेब, अत्यंत मनमिळावू स्वभाव असलेले एक धडाडीचे बिलोली तालुका प्रमुख आमचे मार्गदर्शक बाबारावजी रोकडे साहेब, युवा सेनेचे आमचे कंपाळे, मकान बांदेवाड, मारुती पाटील, सुरेख असं भाषण केलेले आमचे डॉक्टर नरेश बोधनकर साहेब, युवा तालुका प्रमुख आमचे मित्र अरविंदजी पवनकर, येथे जमलेल्या सर्व माता भगिनी बंधूंनी, अतिशय खरंच आज जर आमच्या माताच्या चेहऱ्यावर बघितलं तर अतिशय आनंद वाटत आहे की विरोधकांनी फक्त अफवा केली होती की बाबा ही योजना काय, त्याच्यात काय पैसे जमा होतात, पण तुम्ही बघितलं की मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की दिवाळीच्या अगोदर मी आमच्या लाडक्या बहिणीला भेट देणार आहे
आणि रक्षाबंधनाच्या 2-4 दिवस अगोदरच आपल्या खात्यामध्ये पैसे जमा करणं चालू झालं आहे आणि आणखी जमा होत आहेत आणि कुणाचे पैसे काही कुणाच्या तांत्रिक काही अडचणी असतील तर आम्ही आहोतच तुमच्यासोबत. म्हणजे असं काही नाही की काही लोक म्हणले आता निवडणूक झाली. अहो ही योजना एकदा काढली, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब एकदा बोलले की बोलले आणि शून्यातून आज ते मुख्यमंत्री झालेले आहेत. गरिबी त्यांना माहिती आहे, अडचण काय माहिती सर्वच माहिती आहे. म्हणजे माणसाची अडचण काय राहते, माणसाचं दुःख काय राहते, माणसाचं संकट काय राहते हे अतिशय जवळून बघून दिसणारा एक ऑटो रिक्षा चालक त्या महाराष्ट्राचा सर्वात इतिहासातला लोकप्रिय मुख्यमंत्री जर कोणी झाला असेल तर तो म्हणजे एकनाथरावजी शिंदे साहेब. एवढा शून्यापासून त्यांची सुरुवात झालेली आहे. शून्यापासून सुरुवात होऊन आज धाडसी निर्णय, एकाहून एक धाडसी निर्णय की कोणी आजारी पडलं की आमदाराचं पत्र वगैरे लागत होतं. अहो ते आमदाराचं पत्र घ्यायला आमदार 4 दिवस भेटत होतं आणि एखाद्या ओळखीचा माणूस घेऊन जावं लागत होतं. तेव्हा कुठं एखाद्या वेळेस आपली आरोग्याची फाईल मंजूर होत होती, पण त्याच्या खात्यात पैसे जमा होतात आरोग्याचे. माझ्यामध्ये 307 कोटी काहीतरी, अगोदरच्या सरकारने काहीतरी 5 कोटी केले होते आणि 360 कोटी रुपये 2 वर्षात मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजे आरोग्याच्या जे आजारी असतात बांधव त्यांना म्हणजे मदत म्हणून हे एकदम भान काम झालं. म्हणजे मुख्यमंत्री अतिशय संवेदनशील आहेत, अतिशय म्हणजे प्रामाणिक आहेत, अतिशय धाडसी आहेत, अतिशय मेहनती आहेत. दिवस रात्र काम करण्याची क्षमता आहे आणि भयंकर इच्छा आहे. त्यामुळे ईश्वर त्यांना म्हणजे इतकं काम करण्याचा स्टॅमिना 16-18 तास ते काम करतात. म्हणजे उगाच काम करत नाही. त्यांचं काम म्हणजे तुमच्यासारख्याचा लाखो बांधवांचा, लाखो जनतेचा त्यांच्यावर आशीर्वाद आहे. त्यामुळेच एवढं त्यांच्यामध्ये आज काम करण्याचं सामर्थ्य आहे. खरंच मुख्यमंत्री साहेबांचे मी आभार मानतो की साहेबांनी खरंच बोलले आणि आमच्या माता भगिनींना ही खात्यामध्ये पैसे जमा झाले आणि ज्यांच्या लोकांच्या खात्यामध्ये जमा झाले नसतील, काही तांत्रिक अडचणी असतील, आणखी काही जणांनी फॉर्म भरले नसतील, अशांनी मी फॉर्म भरा, आणखी साहेब मुदतवाढ देणार आहे. म्हणजे असं नाही की आता संपलं. म्हणजे मुख्यमंत्री साहेब जनतेचा विचार करणार आहेत. त्यामुळे आता आपण होईल तेवढं लवकरात लवकर आपण आमच्या कार्यकर्ते आहेत, तुम्ही आहेत, फॉर्म भरावं व या योजनेचा लाभ घ्यावा. आणि दुसरी आनंदाची गोष्ट की गिलोलीचे एक कार्यतत्पर अतिशय शिवसेनेचं काम त्यांनी शिवसेना म्हणजे सुरुवातीपासून उभा केली. त्यांची तर खरं तर संजय गांधी निराधारच्या अध्यक्षपदी निवड व्हायची होती. ते म्हणजे अतिशय म्हणजे सर्व गोरगरीब जनतेला घेऊन चालणारे, पण उशिरा का होईना आज त्यांच्या कामाला म्हणजे मुख्यमंत्री म्हणजे त्यांनाही माहिती की माता भगिनींचं अडचण काय राहते आणि खरंच अडचण कोणी सोडून देते. ते रोकडे साहेबांची जी निवड झाली खरंच ते सार्थ निवड झाली. त्याबद्दल मी आमच्या पक्षश्रेष्ठीचे आभार व्यक्त करतो. बाबारावजी रोकडे साहेबांना शुभेच्छा देतो की बाबा तुमच्या अजून मी चांगलं कार्य घडतच जाईल आणि घडतच राहणार. आमचे काळे साहेब येथे आले आहेत. सर आता मी एकटाच इथून इच्छुक आहे आणि दुसरे एकदम बाहेरून इच्छुक आहेत. म्हणजे ते कसं आम्ही त्यांना म्हणालो की या बाबा पक्षात, तुम्ही या पक्षात तुमचं स्वागत आहे, तुम्ही या पक्षात स्वागत आहे. हा फोटो तर वापरायले पण यायची तर हिंमत करणार नाही. म्हणजे हिंमत करावं लागते. हिंमतीशिवाय काय येतं. म्हणलं तुम्हाला तिकीट मिळण्यासाठी आम्ही तुमचं काम करू. असं नाही की ते तिकीट का आम्हाला काय फायनल आहे. फक्त इच्छुक उमेदवार पण नाही तर म्हणजे कधी इकडे सुट नाही गेली तर दुसरीकडे सुटल, दुसरीकडे जमना गेली तर दुसरीकडे कुठं तर जावं. असं म्हणजे भरमात राहणारा माणूस म्हणजे मला तर वाटत नाही की त्यांनी लवकर निर्णय घ्यावा. मी काय निगेटिव्ह कोणाच्या विरोधात बोलत नाही, पण आताच आमचे डॉक्टर बोधनकर साहेब सांगितले, आमचे युवा आमचे दुपेकर साहेब सांगितले. निश्चित मला 6 टर्म लोकप्रतिनिधी म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. माझी सुरुवात शून्यापासून झालेली आहे. मी जे शाखा प्रमुख होतो, शाखा प्रमुख एक क्लर्क म्हणून माझे वडील बिलोलीला होते आणि मी 17 वर्ष बिलोलीला माझं वास्तव्य झालेलं आहे. त्यामुळे मला इथे तिकीट मागण्याचा अधिकार आहे. या इथं आम्ही भूमिपुत्र आहे. इथं मी मातीशी अर्धापूरला मी सायकलवर ट्युशनला येत होते आमचे कवटाळे सरचे. म्हणजे अतिशय इथं म्हणजे प्रचंड जनसंपर्क आहे. त्यामुळे निश्चित जर माझा जर आपण पक्षाने जर विचार केला तर निश्चित मी तुमची एक जनसेवक म्हणून मी काम करण्यासाठी म्हणजे तुम्हाला ग्वाही देतो. व मला इथं संयोजकांना बोलवलं, माझा सत्कार केला, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल आभार व्यक्त करतो. मी आज खूप आनंदात आहे. हा माझा पहिला दौरा आहे
आणि माझे जे सहकारी आहे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख यांनी खूप अतिशय चांगलं काम केलेलं आहे. आज 67,000 फॉर्म एका विधानसभेमध्ये पास झालेले आहे. 67,000 माझ्या माता भगिनींना, माझ्या लाडक्या बहिणींना, 67,000 लोकांना या अकाउंटमध्ये त्यांचे 3-3 हजार रुपये आलेले आहे. आज मला खूप आनंद झालेला आहे की माझ्या सहकाऱ्यांनी खूप चांगली मेहनत घेतली, खूप चांगलं काम केलं. खूप मुख्यमंत्री साहेब एवढे आनंदात आहे की सर्व आमचे पदाधिकारी खूप चांगले काम करतात. मंगेश कदम यांच्या नावाची विरली देगलूर तालुक्यामध्ये जोरदार चर्चा आहे, त्यामुळे काय सांगा? असून द्या ना, चर्चा असून दे, ते चांगले काम करतात. मंगेश कदम हे माझे पण जुने सहकारी आहे, ते चांगले काम करतात आणि त्यांचा काम बघून वरिष्ठ ठरवतील. आमचं काम आहे की त्यांचं आम्ही शिफारस करणं, आम्ही वरपर्यंत त्यांची शिफारस करू की मंगेश कदम हे विधानसभेमध्ये फिरतात, कार्यकर्त्यांची गाठीभेटी घेतात, गोरगरिबांच्या मदतीला धावून जातात, कामं करतात. तर आम्ही त्यांची शिफारस जरूर करू. पण शेवटी मुख्य नेते श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या हातामध्ये आहे. त्यांनी जर तिकीट दिली तर त्यांना निवडून आणण्यासाठी सगळे पदाधिकारी तयारच आहे. मी स्वतः तयार आहे, जिल्हा प्रमुख तयार आहे. ह्याच्यामध्ये काही दुजाभाव नाही.